वर्षभर आपण शाळेला ड्रेस देखील देतो. म्हणजे सविस्तर आता दादा सांगतीलच थोड्या वेळाला. जर करणार असाल, कारण की हे मोठं अवघड काम आहे. मी काय माझ्या पद्धतीने तुम्हाला कंपनी टाकून देईन, परंतु जर तुम्ही पुढे चालवणार असाल तर हे पूर्ण मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. दादाने आम्हाला मुंबईला बोलून घेतलं ऑफिसला. सर्व ठरल्यानंतर हेळवाक मध्ये सतीश दादांनी विश्वास दाखवल्याप्रमाणे अवघ्या 2-3 महिन्यामध्ये हा सुंदरसा उद्योग उभा राहिला आहे. आमचे शिवंतेश्वरचे पाटील मालक आहेत आमचे. तर स्कॅन आयडी नावाचा हा उद्योग उभा राहिला आहे. गावाचा प्रथम नागरिक म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर या सगळ्या तरुण मुलांनी दादा ही जमीन साफसफाई करायला घेतली त्यावेळीपासून मी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. आमचा विनायक, सचिन, संतोष आणि त्याची इथली असलेली सगळे मित्रमंडळी, म्हणजे हा पोरखेळ चालला असाच विषय होता. म्हणजे भागामध्ये तालुक्यामध्ये एवढा सुंदर उद्योग या पद्धतीने इतक्या कमी कालावधीमध्ये उभा राहील हे स्वप्न सगळं वाटत होतं. आणि तुमचा आशीर्वाद होता. तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे की मी आजच आलोय आणि इतकं सुंदर काम, इतकी सुंदर वास्तू महाराज आपल्या आशीर्वादानं आज हेळवाकमध्ये उभी राहिली. आणि याच मुहूर्तमेढ आहे. मी मगाशी आपल्याला बोललो की तुमच्या आशीर्वादाने आज ही मुहूर्तमेढ रोवली गेली. कोयना भागामध्ये, पाटण तालुक्यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून नामदार साहेब सतत प्रयत्न करतायत. ऋषितुल्य दादानी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगलं काम आमच्या रोजगारासाठी तालुक्यात केलं होतं. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला प्रत्येक नेता त्या परीने त्याचं योगदान देत असतो. परंतु सतीश दादांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आपा जसं ते म्हणतो ना आपण, घार उडी आकाशी आणि तिचं चित्त पिलापाशी. जगभर फिरणारा माणूस 30-35 देशामध्ये फिरतोय आणि त्याला परत कोयना काठाची आठवण येते. आपण सगळे प्रमुख मंडळी ज्यांचा सत्कार आम्ही पालिकांनी आमच्या केला ते सर्व, आणि त्यांच्या आधिपत्याखाली एक वेगळी दृष्टी ठेवून या ठिकाणी त्यांनी एक व्यवसाय उभा करण्याचे ठरवले. ते चर्चा होत असतात त्यांनी मग जे काही सांगितलं त्यावेळी त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी गजानन कदमानी सगळे स्तर त्यांचे उलगडले की बाबा नेमकं कसं आहे. तर त्यांचं म्हणणं पडलं की इथं एका माणसानं कोणी हे करून नाही, अनेक लोकांनी हे करायला पाहिजे, पण त्याला सहकार्य करणं. आणि राजसाठीमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये होतं हे करायचं. त्यांची जागा राजसाठीमध्ये ती म्हणजे माझी जागा अशी अशी, आणि त्या ठिकाणी काही अडचणी आल्या. मैदानाची संकल्पना होती त्यांची आणि ते 3 दिवस आम्ही गजाननची प्रशिक्षण घेतलं. अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आमच्या मुंबईला जाऊन इथून गेल्यानंतर परमेश्वर कृपेने म्हणण्यापेक्षा आणखीन स्वतःच्या कर्तृत्वावर 5 महिन्यापूर्वी आमच्या डोक्यात हा विचार आला. आता मी सोलापूरला ऑलरेडी काम सुरू होतं, सगळं काही छान चाललं होतं, प्रॉफिट कमवत होतो, काय म्हणजे बऱ्यापैकी छान चाललं होतं. तर कसं आलं डोक्यामध्ये की आता वय माझं 46 आहे, ठीक आहे. आणखी एक 10-1 वर्ष मी काम करू शकतो जोरात, नंतर पुढे 4 वर्ष आणखी स्लो, आणि मी 60 वर्षानंतर किल्ल्या मुलांना देऊन आपण वनप्रस्थ व्हायचं असतं युजली. हा माझा लाईफ प्लॅन आहे. तर म्हटलं आता 10 वर्ष उरले, त्याच्यामध्ये आपण आपल्या लोकांसाठी काय केलं. ठीक आहे, पैसे कमवले, जगभर फिरलो, पण ती काय अचिव्हमेंट नाही ना. अचिव्हमेंट काय आहे की तुमच्यामुळे एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आलं का, ती जगातली अचिव्हमेंट असते. तुमच्यामुळे कोणाच्या घरात 2 पैसे गेले का, ती अचिव्हमेंट असते. तर याकरता मग या मुलांना मी मुंबईला बोलवलं. तर माझं येणं जाणं थोडं कमीच होतं. तर सचिन भाऊ, आमचा विनायक आणि संतोष भाऊ आले आणि त्यांना सांगितलं की बाबा राजसाडीत काय होत नाही असं दिसतंय मला, आपण अल्टरनेट लोकेशन सर्च करा, म्हणजे दुसरी जागा शोधायला सुरुवात करा. यांनी 4-5 दिवसात जागा शोधली आणि त्याच मधल्या काळात मला बोलवलं. आम्ही पाहिली आणि पहिल्याच दिवशी होकार दिला. त्याच दिवशी आम्ही त्यांना पैसे पण दिले. आता ते मालक मला वाटतं आलेले नाही आहेत, पण त्यांना त्या दिवशी पैसे दिले. त्यांनी पण पटापट दस्त केला आणि ते मोकळं पण झालं आणि ते कन्स्ट्रक्शनला सुरुवात पण झाली. आता तुम्हाला मजा सांगतो, इनफॅक्ट ती घरभरणी काय म्हणतो आपण त्याला, फाउंडेशन लेईंग असतं ना, त्याला पण मी आलो नव्हतो. आज पहिल्यांदा आलोय मी आणि पाहतो एवढी मोठी इमारत. आमच्या मुलांनी, ठीक आहे, आम्ही नेहमी आणतो ना, येड्याचा देव येडा, थोड्या काही चुका राहिल्या असेल आमच्या मुलांच्या हातून,
काय ते काही प्रोफेशनल डेव्हलपर नाही आहेत. त्यांनी त्यांच्या ताकदीने त्यांच्या समजुतीप्रमाणे कॉस्ट इसेन्स ठेवून, कॉस्ट अफेक्शन ठेवून जे काही बांधलं ते बांधलं. मला वाटतं याच्यापेक्षा चांगलं प्राप्त परिस्थितीमध्ये मी पण बांधू शकलो नसतो. त्यामुळे पहिल्यांदा मी आज 3 मुलांचे हार्दिक धन्यवाद देतो. बाकी आमचे गजेंद्र दादा कदम, त्यांनी हेळवाक मधले जे सरपंच साहेब आहेत, त्यांनी दिवस रात्र यांना मदत केली. त्यांनी मला नेहमी सांगत असतात, यांच्याशी माझं पहिलं बोलणं मला वाटतं कधी काल परवा झालं असेल, पण त्याच्या आधी माझा त्यांचा परिचय कधी खरोखर नाही. कारण मी मुंबईत लहानाचा मोठा आलो, मी इकडे तिकडे फिरलो, परत इकडे काही जास्त नाळ राहिली नाही. आमचं गाव पण पलूसला निघून गेलं. त्यामुळे फार आता आमचे मामा सोडले तर कोण सोयरे इथे राहिले नाही, असा विषय होता. विनायक होता फक्त. तर त्यांनी प्रत्येक कामामध्ये, आमची मुलं सांगत असतात की प्रत्येक कामामध्ये आम्हाला त्यांनी मदत केली. त्या मदतीशिवाय तुम्हाला खरं सांगतो, मी 350 किलोमीटरवरती बसून हे बांधू शकलो नसतो. इनफॅक्ट जर सारखे अडथळे आले असते तर इतिहासाची पुनरावृत्ती झाली असते आणि मी पण यातला इंटरेस्ट सोडून दिला असता आणि म्हटलं असतं जिथे सुरू आहे सोलापूरला तिथे सुरू होते. आता तुम्हाला युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्म मी नक्की काय बनवतो हे तुम्हाला मी मजेशीर आहे, तुम्ही ऐका. युनिफॉर्म म्हणजे हा साधा युनिफॉर्म नाही आहे. त्या युनिफॉर्मच्या खिशाच्या आतमध्ये एक छोटीशी आम्ही चिप टाकतो, त्याला डिजिटल युनिफॉर्म म्हणतात. भारतातला पहिला डिजिटल युनिफॉर्म आपण बनवला. आता त्याचा पेटंट प्रोसिडिंग सुरू आहे, अजून पेटंट झालं नाहीये. पेटंट मिळालं तर आम्ही ते पेटंट म्हणून वापरू. त्याच्यामध्ये मुलगा जसा शाळेत एंटर करतो त्या पालकांना मेसेज जातो की मुलगा शाळेत पोहोचला, SMS जातो आणि व्हॉट्सअपला पण. शाळेतनं निघताना पुन्हा पालकांना मेसेज जातो की मुलगा शाळेतनं निघाला. म्हणजे पालकांना माहित पडतं की मुलगा शाळेत गेला आणि निघाला कधी. आता याच्यामध्ये आणखी एक मजा अशी आहे की गर्ल्स टॉयलेट म्हणजे मुलींचे जे टॉयलेट्स असतात ते सगळ्यात वल्नरेबल एरिया मानतो आपण. आतापर्यंतचा इतिहास आहे, जेवढे क्राईम झालेत मुलींबद्दल ते टॉयलेट किंवा ते वॉशरूम एरियामध्ये झालेले आहेत. तर गर्ल्स टॉयलेटमध्ये चुकून जर मेल म्हणजे मुलगा एंटर केला तर ऑटोमॅटिकली सायरन वाजतो की ह्या मुलासाठी हा टॉयलेट नाही आहे आणि हा चुकीच्या ठिकाणी गेला. दुसरी गोष्ट, काही मुलं असतात की जरा ती बदमाश असतात, म्हणजे बदमाश म्हणजे नॉटी म्हणू शकतो आपण त्यांना राऊतांच्या भाषेत. तर बऱ्याचदा असतात टेरेसला जातात, स्मोकिंग, 2-3 गोष्टी करतात. तर ज्या ठिकाणी जसं जिथे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आहे, टेरेस आहे, जिथे मुलांना बॉडी इंजुरी होऊ शकते, जीव जाण्याचा संभव असतो, त्या ठिकाणी मुलगा गेला आणि जर ते स्कॅन झालं तर ऑटोमॅटिकली सायरन वाजतो की आणि त्याचा फोटो याच्यावर येतो, प्रिन्सिपलच्या स्क्रीनवर येतो की हा मुलगा हा चुकीच्या ठिकाणी गेलाय. थोडक्यात मला सगळं धरून काय सांगायचं होतं की हा इतिहास आहे. आतापर्यंत युनिफॉर्म बऱ्याच लोकांनी बनवले, पण डिजिटल युनिफॉर्म बनवणारी स्कॅन आयडी ही पहिली कंपनी आहे मला वाटतं या देशामध्ये. आता 19 वर्ष सुरू आहे आमच्या कंपनीला. आम्ही जवळपास 150 शाळांमध्ये बरेच सॉफ्टवेअर्स आणि आता डिजिटल युनिफॉर्म जवळपास मी 4 शाळांमध्ये देतो. म्हणजे आता 3 वर्षापूर्वीच डेव्हलप केलेलं हे प्रोडक्ट आहे. पण साधे युनिफॉर्म आहे ते जवळपास आम्ही 15 शाळांमध्ये ऑलरेडी देत होतो. आता त्याला सगळ्यांना डिजिटलमध्ये कन्वर्ट करायचं आमचं काम चाललंय. बट तुमच्या केसमध्ये साधा युनिफॉर्म असेल किंवा डिजिटल असू दे, तुम्हाला तर काम मिळणारच आहे. तुमच्याकरता विन विन सिच्युएशन आहे. फक्त माझी विनंती एकच आहे सगळ्या मित्रमंडळींना, तुम्हा सर्वांना, आमच्या मुलांना सुद्धा, की पार्शल प्ले नको करू आपण. प्रत्येकाला योग्य संधी मिळू दे. जो बेस्ट असेल त्याची अपॉइंटमेंट बघा. आता आपल्या समजा 40 लोक पाहिजे तर भागामध्ये 2000 लोक असतील, 3000 लोक असतील सेम काम करणारे. सगळ्यांना अपॉइंट करता येणं शक्य नाही, सगळ्यांना अकोमोडेट करता येणं पण शक्य नाही. तर जे बेस्ट असेल त्याच्यामध्ये त्यांना ती नोकरी मिळेल. तर कृपया त्याबद्दल कोणी वाईट मानून घेऊ नका. त्यांना आपण दुसऱ्या कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. आता मला घेतलं नाही म्हणून आता जी लोकल, आता आम्ही तर तिकडे असतो, आमचे लोकल मुलं आहेत, त्यांना उगीच काहीतरी म्हणजे त्रास देणं वगैरे असा प्रकार होऊ नये अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी इथे आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि चांगले गौरवोद्गार आमच्याबद्दल, माझ्याबद्दल, माझ्या कंपनीबद्दल असे, आणि ते खूप प्रेरित करणारे आहेत. यापुढे आम्ही प्रयत्न करू की ही जी एक फॅक्टरी आहे, जसे गजानदादांनी सांगितले की आता एक इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट खूप असते. ते म्हणाले आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, तर नेक्स्ट प्रोजेक्ट जो असेल तो रेडी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येईल. तो कुठल्या गावात येईल मला माहित नाही, आता लोक सर्वे करून सांगतील. बट
आता नेक्स्ट माझा पर्सनल प्रोजेक्ट आहे माझ्या डोक्यामध्ये. आम्ही संतोष कदम आणि आता आम्ही बोलतो, संतोष गेला आता, त्याला अरे तुरे यामुळे करतो कारण तो आम्ही दोघं एकत्र क्रिकेट खेळलो एकाच याच्यामध्ये. असा तो एवढा लहान माणूस नाही, तो डॉक्टर आहे, पण अरे तुरे करण्याचं कारण की फार जवळचा राहत असल्यामुळे की टेक्निकल एज्युकेशन मध्ये आपण नेक्स्ट प्रोबेबली टेक्निकल एज्युकेशन मध्ये जाऊ. म्हणजे जसं काय कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, मोबाईल रिपेअरिंग, ITI लेवलचे कोर्सेस, हे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत. हे जर करता आले तर आम्हाला पण त्यांचा उपयोग होईल आणि बाकी इंडस्ट्रीला पण त्यांचा उपयोग होईल आणि सगळ्यांना नोकऱ्या मिळायला इझी पडेल. कारण BA BCom BSc मध्ये आता तशा नोकऱ्या खरं सांगू तर राहिलेल्या नाहीत. आता तुमच्याकडे स्पेशल स्किल असेल तरच तुम्हाला नोकरी मिळते. तर आपण नेक्स्ट प्रयत्न करू. आता फायनली परमेश्वराची इच्छा काय नेक्स्ट होतं ते, पण आपला प्रयत्न तर तो असेल. थँक्यू व्हेरी मच. प्रत्येकाने आला तिथे आणि सगळ्यांनी कुणी न जेवता जाऊ नये कृपया. आणि काही चुकलं असेल आमच्याकडनं तर याच ठिकाणी या गेटच्या आत क्षमा करून निघून जा. परत डोक्यावरती घेऊन ते कृपया जाऊ नका. थँक्यू व्हेरी मच.